शरणो शरणार्थी महाराष्ट्र राज्यातील तमाम लिंगायत समाज बांधवांना मी डॉक्टर रामलिंग पुराणे अध्यक्ष बसव प्रतिष्ठान आपणा सर्वांना शरणो शरणार्थी। 2026चा जनगणना चालू आहे। खरं तसं पाहायला जर गेलं तर महात्मा बसवण्णांनी सर्व धर्म समभाव जे मानवता हा एकच धर्म त्यांनी स्थापित केलं आणि त्यांच्याच तत्वानुसार बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर देशभर सामाजिक कार्य चालू आहे। परंतु आता विषय आहे जनगणनेचा। तर सध्या सर्वत्र जनगणना चालू आहे। त्याच जनगणनेच्या पार्श्वभूमीवर मी थोडक्यात आपल्यासमोर काही मत मांडणार आहे। जे सध्या जे जनगणना चालू आहे, समस्त लिंगायत समाज बांधवांना मी विनंती करतो की त्या जनगणनेमध्ये नोंदणी करत असताना एक मात्र लक्षात ठेवा, जे संविधानामध्ये मान्यता आहे त्याच गोष्टीचा विचार त्यामध्ये करावा। आम्ही 1891 पासून हा 1891 पासूनचे सेन्सस म्हणजे जनगणना रिपोर्ट आम्ही प्राप्त करून घेतलेला आहे दिल्ली गव्हर्नमेंटकडून। तर या जनगणनेमध्ये 1891चा जनगणना म्हणजे आपल्या देशामध्ये जे जे राज्य होते, बॉम्बे प्रांत होता, मैसूर राजा होता, त्यानंतर होळकरशाही होती, मद्रास, त्यानंतर वेस्ट बंगाल, अशा विविध जे ज्या प्रांतचे जे जनगणना झालेले आहेत 1891, 1901, त्यानंतर 1911, 1921, 1931 अशा ह्या ज्या जनगणना झालेल्या आहेत त्या जनगणनामध्ये लिंगायत म्हणूनच नोंद आहे आणि त्या लिंगायतच्या पोटजाती। आता काही लोकांमध्ये संभ्रम आहे की हिंदू ही संस्कृती आहे, आपण ह्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये राहतो, हिंदू ही संस्कृती, त्यानंतर लिंगायत आणि त्याचबरोबर जे बांधव लिंगायत आहेत ते लिंगायत नोंद करतील, त्याच्यानंतर जे पोट जाती आहेत लिंगायत, वाणी, साळी, माळी, कोळी, कोष्टी, अशा विविध आता यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जनगणनामध्ये जे दिलेला आहे, हा जनगणना रिपोर्ट मध्ये बघा बळीग्यार आहे, बडग्यार आहे, चट्ट्यार आहे, देवडा आहे, घाणग्यार आहे, गवळी आहे, गुरव आहे, त्याच्यानंतर होगार आहे, जीर आहे, अशा विविध जे कुंभार आहे, कुरुब आहे, म्हणजे जे जे पोट जाती लिंगायत धर्म ज्यांनी ज्यांनी इष्टलिंग दीक्षा घेतली व इष्टलिंगाची पूजा केली, अशा विविध पोट जाती म्हणजे लिंगायत धर्मातील पोट जाती म्हणजे त्या पोट जाती सर्वांनी म्हणजे हिंदू ही संस्कृती, लिंगायत आणि त्याचबरोबर पुढे त्यांच्या पोट जाती जे संविधानाला मान्य आहेत अशा नोंद जनगणनेत करावी ही मी विनंती करतो। कारण आतापर्यंत जे सेन्सस रिपोर्ट आम्ही काढलेला आहे किंवा आतापर्यंत लिंगायत धर्मासाठी किंवा लिंगायत समाजासाठी काम करत असताना आम्ही जे जे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केलो तर त्यामध्ये सर्वत्र लिंगायत असंच नोंद आहे। त्यामुळे जे संविधानाला मान्य आहे त्याच गोष्टी लिंगायत समाज बांधवांनी करावे अशी मी कळकळीची विनंती करतो आणि होत असलेल्या जनगणनेमध्ये आपण लिंगायत असाल तर लिंगायत याची नोंद करावी, लिंगायत पोट जाती जर असताल किंवा लिंगायत तेली, माळी, साळी, कोळी तर पुढे लिंगायत आणि पुढे तुमच्या पोट जातीची नोंद करावी। हेच आव्हान आज रोजी मी बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे मी तुमचा समाज बांधव म्हणून करतोय। धन्यवाद।